नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकणारी ही झणझणीत स्वादिष्ट कोकणी पद्धतीतली केळफुलाची भाजी। तर अशी मस्त चविष्ट लागणारी भाजी कशी बनवायची, केळफूल आणल्यानंतर त्याला साफ कसं करायचं, अशा छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओत सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। अशा प्रकारे हे केळफूल असतं। तर एक एक केळफुलाची पाकळी आपण बाजूला करून त्याच्या आतले हे तुळे काढून घेणार आहोत आणि अगदी शेवटचा भाग जो असतो केळफुलातला तो बारीक चिरून घेणार आहोत। आणि एका वाडग्यामध्ये मी इथे पाणी घेतलेले आहे, त्याच्यात चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे। एक एक पाकळी घ्यायची, आपल्या तळहातावर अशी ही थोडीशी चोळून घ्यायची। मग त्यातला जो हा टोकदार भाग असतो, एक काठीसारखा टोकदार भाग असतो, तो बाजूला करून घ्यायचा आणि एक अशी पाकळी असते ती बाजूला करून घ्यायची। अशा प्रकारे हे सर्व फळे आपण साफ करून घेणार आहोत। पुन्हा एकदा दाखवते, हे बघा, हे सोप्या पद्धतीने तळहातावर घासलं आपण आणि हा टोक काढून घेतलेला आहे। तो जर काढला नाही तर आपली भाजी कडवट होते आणि घशाला खवखवते, त्यामुळे हे दोन भाग काढून घ्यायचे आहेत। गावाकडे ह्याला विषारी भाग सुद्धा बोलला जातो। तर ते बारीक चिरून घ्यायचं आहे। जर त्याच्यामध्ये खूप चीक असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तर आपण हे सर्व बारीक चिरलेलं पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही, ते सर्व चीक निघून गेलेले आहे। आणि इथे मी 1 कप चणा डाळ भिजत घातलेली आहे। 2 तास आधी भिजत घातली होती। चणा डाळ पण छानपैकी अशी फुललेली आहे। तर इथे मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यावर मोहरी जिऱ्याची आपल्याला फोडणी घालायची आहे। फोडणी मस्त अशी तडतडली की आपण कढीपत्ता आणि कांदा घालून घेणार आहोत। कांदा छानपैकी तेलावर व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर। इथे पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणा जिरा पावडर, मोठा चमचा लाल तिखट घालून देणार आहोत आपण। तर बऱ्याच जणांचं मागणी होती की वाटण कशा पद्धतीने मालवणी वाटण काढलं जातं। तर मी मालवणी वाटणाची सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही जरूर पहा। आणि हे वाटण तुम्ही 1 आठवडा स्टोअर सुद्धा फ्रीज मध्ये करू शकता। तेलावर मस्त असं मसाला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या भाजीला मस्त असा रंग सुद्धा येणार आहे। आता इथे जे मालवणी वाटण आपण घालून घेणार आहोत, वाटण छानपैकी तेलावर खमंग असं परतवून घ्यायचं आहे। त्यातलं तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली की आपण जो चण्याची डाळ जी भिजत घातली होती ती आपण घालून घेणार आहोत। त्याचबरोबर चिरलेलं केळफूल घालून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक 5 ते 6 मिनिट एक उकळी काढून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट शिजू द्यायचं आहे। व्हिडिओत बघू शकता तुम्ही। एक 5 ते 6 मिनिटांनंतर आपली भाजी 50% शिजत आलेली आहे। आता इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही केळफुलाची भजी, वडे, कुरकुरीत पकोडे बनवू शकता। तर याआधी व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक सुद्धा देते,
नक्की ट्राय करून पहा आणि केळफुलाची भजी वडे आवडले की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. बघू शकता किती सुंदर भाजी दिसत आहे आणि तेवढीच चविष्ट सुद्धा होते. तर अगदी जसं चिकन मटणची चव असते तशीच ह्या भाजीला थोडीच चव येते. तर तुम्ही या भाजीसोबत गरम गरम भाकरी सोबत किंवा चपाती सोबत ती मालवणी वडे बनवतो त्यासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते. गरबर असं मस्त असा सुगंध दरवळत आहे. तर अशा पद्धतीने भाजी नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आपली भाजी एक 10 ते 12 मिनिटानंतर शिजलेली आहे. परत 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत आणि भाजी खाण्यास तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने भाजी नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू.